धरणाचा जिल्हा असलेल्या नाशिक जिल्ह्यातील अनेक धरणं सुरक्षेविना आहेत। त्यामुळे या भरलेल्या धरणावर सध्या युवकांचा राबता असून स्टंटबाजी करत छायाचित्र काढण्याचे जीवघेणं धाडस करण्याचा एक धाडसी प्रयत्न सध्या सुरू झालेला आहे। नांदूर माध्यमेश्वर धरणातील चक्राकार गेटच्या पाणी प्रवाहाच्या वर एका युवकाचं स्टंटबाजी येथील सुरक्षा व्यवस्थेचे धिंडोडे काढतायत। गोदावरी पात्रात पूर आल्यानं नांदूर माध्यमेश्वर धरणाचे मराठवाड्याकडे जाणाऱ्या प्रवाहासमोरील चक्राकार दरवाजे उघडण्यात आले आणि इथूनच नगर आणि मराठवाड्याकडे पाण्याचा प्रवाह नियंत्रित होत असतो। त्यामुळे अधिकाधिक पाणी प्रवाहित करण्यासाठी नांदूर माध्यमेश्वर रिते करण्यात येतं। अशा वेळी परिसरातील तरुण या ठिकाणी जीवघेणे खेळ करतायत। झी मीडियाच्या हाती या स्टंटबाजीची एक्सक्लुझिव्ह दृश्य आम्हाला मिळाली आहेत, ती आपण आपल्या स्क्रीनवरती बघू शकता। प्रेक्षकांना आमचं आवाहन आहे की असले प्रकार करण्याआधी आपल्या घरी कोणीतरी आपली वाट बघतंय याचं भान निश्चित ठेवा। खरं तर ज्या तऱ्हेनं हा तरुण इथे स्टंटबाजी करतोय ती स्टंटबाजी योग्यच नाहीये आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रशासनाचं लक्ष कुठे आहे? सुरक्षेचे अक्षरशः 3:13 वाजलेत असंच काहीसं चित्र आहे। चक्राकार गेट मधून जेव्हा की पाण्याचा प्रवाह तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणात असो अशा ठिकाणी हे स्टंटबाजी करणं कितपत योग्य आहे? खरोखरच घरी तुमची कोणीतरी वाट बघतायत हे देखील तरुणांनी ध्यानात ठेवावं। आणि एकूणच या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी थेट नाशिकला जाऊयात। आपले प्रतिनिधी योगेश खरे आपल्या बरोबर आहे। योगेश, हे स्टंट आम्ही बघतोय, खरोखरच हा मुलगा जो स्टंट करतोय सुरक्षेचे तर 3:13 आहेत, मात्र हे स्टंट करणं कितपत योग्य आहे अशा प्रकारे? खरं म्हणजे स्टंट करणं योग्यच नाही आहे। आपण बघू शकतो ज्या ठिकाणी धबधबे आहेत किंवा धरणं आहेत अशी या ठिकाणी जाऊन अनेक तरुणी या ठिकाणी स्वतःचे सेल्फी काढण्याचे प्रयत्न करतात आणि उगाचच काहीतरी आपण खूप धाडसी आहोत, खूप आक्रमक आहोत, पराक्रमी आहोत हे दाखवण्याच्या प्रयत्नामध्ये असं स्टंट करताना दिसतात। धरणावर असे प्रकार वारंवार होताना दिसत आहेत, सगळ्याच धरणांवर होत आहेत। खरं म्हणजे नाशिक जिल्हा हा धरणांचा जिल्हा आहे। एकूण 23 धरणं छोटी मोठी या ठिकाणी आहेत आणि मोठी धरणं म्हटली तर गंगापूर धरण आहे, नांदूर माध्यमेश्वर आहे, त्याचबरोबर दारणा धरण आहे आणि पुढे आजूबाजूला जर म्हटलं तर जायकवाडी वगैरे धरण आहे। तर या ठिकाणी जाऊन भंडारदरा धरणावर जाऊन अशी अनेक स्टंटबाजी या ठिकाणी होताना दिसते। अनेक तरुण इथं जीव धोक्यात घालून या ठिकाणी पराक्रम करतायत, मात्र या ठिकाणी कुठलीही सुरक्षा व्यवस्था नाही आहे। ज्या ठिकाणी CCTV लावलेले आहेत ते बंद आहेत। गंगापूर धरणावर जर परिस्थिती आपण बघितली तर CCTV लावलेले आहेत, मात्र त्याचं मॉनिटर बंद आहे, ते मॉनिटरिंग होऊ शकत नाही आहे। त्यामुळे एकूणच सुरक्षा व्यवस्था जी आहे ती आजच्या एकूण अतिरेक्यांच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर तरी या ठिकाणी कडेकोट करणं आवश्यक आहे। बरोबर आहे, एकूणच धोका आहे आणि त्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था कडक करणं खूप गरजेचं आहे। या संदर्भात आपण बघतोय की योगेश, तुमचेच पालकमंत्री हे जलसंपदा मंत्री देखील आहे, त्यांनी या संदर्भात काही दखल घेतलेली आहे का? योगेश, आपण बघतोय की इथले पालकमंत्रीच हे जलसंपदा मंत्री आहेत आणि अशा प्रकारे धरणांची सुरक्षा जर का धोक्यात असेल आणि कशाही प्रकारे मुलं जर का स्टंट करू शकत असतील तर या संदर्भात पालकमंत्र्यांच्या कानावर ही बाब गेली आहे का? खरं म्हणजे आजच ही बाब उघड झालेली आहे। गेल्या 2-3 दिवसापासून अशी स्टंटबाजी सर्वच धरणांवर सुरू आहे, मात्र या ठिकाणी कोणाचंही लक्ष नाही। आज आपल्या हाती हे दृश्य लागताच आपण ही जी स्टंटबाजी आहे ही समोर आणली आहे, कारण की केवळ फक्त नाशिकमधलीच धरणं नाही, पूर्ण महाराष्ट्रामध्ये यावेळेस पाऊस चांगला झाला आहे, चांगली धरणं भरली आहे आणि सर्वच ठिकाणी अशा पद्धतीनं जर स्टंटबाजी सुरू आहे, अनेक तरुण या ठिकाणी धरणं बघण्यासाठी, पाणी बघण्यासाठी जात आहेत आणि जर या ठिकाणी असं होत असेल तर हे थांबावं या दृष्टिकोनातून आपण ही बातमी लावली आहे। आणि आज पहिल्यांदा अशी एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण लावून हा संपूर्ण स्फोटक जी आहे तिथली परिस्थिती ही आपण दाखवली आहे। कुठलीही सुरक्षा नाही आहे। अगदी गेट जवळ कुठलाही तरुण उठतो आणि जातो, धरणाच्या गेट जवळ अक्षरशः खाली जातो। जर या ठिकाणी उद्या काही धोका झाला तर कोण याला जबाबदार असणार? त्यामुळे एकूणच धरण संघटना, सुरक्षितता संघटना, पाटबंधारे विभाग आणि जिल्हाधिकारी विभाग यांना सगळ्यांनी आपल्या आपल्या परीनं या ठिकाणी सुरक्षितता करण्याची गरज आहे। अगदी खरं योगेश, जसं तुम्ही म्हणताय की आपण स्वतः एक्सक्लुझिव्ह दृश्य दाखवले आहेत, याची दखल न प्रशासनाला आहे, याची दखल न जलसंपदा मंत्र्यांना आहे। खरोखरच सुरक्षेचे 3:13 वाजलेले आहेत असंच काहीसं दिसतंय। किती दुर्दैवी ही गोष्ट आहे योगेश, काय सांगाल? खरं म्हणजे तरुणांनी या ठिकाणी स्वतःला नियंत्रित ठेवणं गरजेचं आहे। मात्र या ठिकाणी आपण बघतो वीकेंडला सहसा हे प्रकार जास्त होताना दिसतात। नाशिक जिल्ह्यामध्ये भावली धरण आहे जे पूर्णपणे 100% भरले, अशी एकूण 7 धरणं आहेत
जी 100% पूर्णपणे भरली आहेत, त्या ठिकाणी जाण्याचा मोह या तरुणांना होतोय. त्या ठिकाणी अनेक वेळेस या ठिकाणी पार्ट्या होत आहेत, नशापान केलं जात आहे आणि या ठिकाणी त्यांना थांबवण्यासाठी कुणीही नाही आहे. अक्षरशः धरणाच्या काठावर बसून या ठिकाणी पार्ट्या होत आहेत, मुलं मुली नाचत आहेत, डीजे लावले जात आहेत, मात्र या ठिकाणी कुणीही रोखण्यासाठी त्यांना नाही आहे. एकूणच आनंद हा चांगला आहे, निसर्गाबरोबर जाणं हे चांगलं आहे, पण या ठिकाणी अशा पद्धतीनं धोक्याच्या पातळी ओलांडून असे पराक्रम करणं किंवा पार्ट्या करणं हे चुकीचं आहे. त्यामुळेच आपण हे सर्व दाखवतो. तरुणांनी याला खरं म्हणजे स्वतःच नियंत्रण ठेवलं पाहिजे, स्वतःहून भान राखलं पाहिजे आणि त्याचबरोबर धरणाच्या तिथल्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. अगदी खरं योगेश, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल. आणि हे महत्त्वाचे शॉर्ट्स आपण दाखवलेत की ज्याची दखल आतापर्यंत कोणाला घेता आलेली नाहीये. धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल. योगेश खरे आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर होते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.